देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयामध्ये कॅमेरावर बोलतो, नाही साहेब तुम्ही जसं आम्हाला पाणी पाहिजे तुम्ही जे निर्णय, मी म्हटलं नाही साहेब स्कीम इतकी चांगली असेल तर तुम्ही नागपूरला घेऊन जा ना पहिले. बोलणारा इम्तियाज जलील होता त्या मीटिंगमध्ये. या शहराला पाणी आज 10-15 वर्ष अगोदरच मिळायला पाहिजे होतं. एक समांतर नावाची कंपनी त्यांना आणायची होती. कोणाची कंपनी होती तर ते अमित शाह साहेबांचे जवळचे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभाचे आणि झी न्यूजचे मालक सुभाषचंद्र गोयलची कंपनी होती. पाण्याचा ठेका पूर्ण देशामध्ये एकमेव असा आमचं शहर होणार होतं की पाण्याचा ठेका एका ठेकेदाराला देणार होते आणि ते ठेकेदार म्हणतात सुभाषचंद्र गोयल. आता इतकं प्रेशर सगळे आमदार होते, भाजपचे शिवसेनेचे सगळे त्याच्यामध्ये हे झाले होते आणि त्यांना 20 वर्षासाठी त्यांच्या सगळ्यांचा टक्का फिक्स झालं होतं की इतकं टक्के 20 वर्षासाठी हे स्कीम आम्ही राबवणार आहे आणि इतकं टक्का. तर सगळ्यांच्या इंटरेस्ट त्याच्यामध्ये. एकमेव इम्तियाज जलील होतं की मी म्हटलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये ते स्कीम मी माझ्या शहरामध्ये लागू होऊ देणार नाही. इतकं दबाव आणले होते माझ्याकडे, इतकं दबाव. IAS ऑफिसर्स माझ्या घरी येऊन बसले होते की साहब आप क्यों विरोध कर रहे होते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयामध्ये कॅमेरावर बोलतो, मंत्रालयामध्ये एक मीटिंग कॉल केली होती. ते सगळं मोठे मोठे सूट बूट घालून आलेले ऑफिसर्स होते, त्यांचे सगळे आमदार होते. सगळ्यांना विचारलं अतुल साहेबांना, हो साहेब तुम्ही जो निर्णय घेतील आम्हाला मान्य आहे. संजय शिरसाट होते आमदार, नाही साहेब तुम्ही जसं आम्हाला पाणी पाहिजे तुम्ही जे निर्णय, मी म्हटलं नाही साहेब स्कीम इतकी चांगली असेल तर तुम्ही नागपूरला घेऊन जा ना पहिले. बोलणारा इम्तियाज जलील होता त्या मीटिंगमध्ये. असं चिडले देवेंद्र फडणवीस, फाइल उचलले, बोले औरंगाबाद को अब 10-20 साल तक. मी म्हटलं असं काय रॉकेट सायन्स आहे जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे सरकारचं डिपार्टमेंट आहे ते करू शकत नाही आणि ते हे करणार आहे, सुभाषचंद्र गोयलची कंपनी करणार आहे. असं काय रॉकेट सायन्स आहे की तुम्ही त्यांच्या हातात हे देता आहे करके. मी माझा विरोध कायम ठेवला. माझ्यावर इतकं दबाव आणले होते, इतकं दबाव सगळ्या रीतीने. फायनान्शियल मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. काही लोक म्हणायचे अरे साहब उनके पीछे कहीं को पड़े हुए आपको फंसा देंगे ज़बरदस्ती करके. अरे यार मरना तो है उसमें, क्या डरेंगे इनसे ये लोगों से, उसके चोरों से क्या डरने का है करके. मग मी निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की फक्त एकटा माझ्या विरोधामुळे मी त्या कंपनीला इथे आणू दिले नाही आणि अल्टिमेटली 2014ला जी मागणी केली होती की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ते काम द्या, तुम्ही 2018मध्ये ते काम दिलं आणि आजपर्यंत स्कीम होत नाही. तर हे सगळे जे नेते आहे ना ते कचऱ्यामध्ये पैसा, पाण्यामध्ये पैसा, आता DP प्लॅनमध्ये पैसा, हे सगळं. नाहीतर कशा 68 कोटी रुपयाची हॉटेल कोण विकत घेणारा असेल बाबा. कोण मुंबईमध्ये इतकं मोठ्या बिल्डिंगमध्ये कोणत्या फ्लोअरवर कोण घेणारा आहे का. तुम्ही इतकं कष्ट करणारे, तुमचे कॅमेरामॅन इतके कष्ट करणारे, गाडी चालवणारे इतकं कष्ट करणारे, कशा जीवन जगत आहे आपण. हँड टू माउथ असतं का नाही आपलं. EMIs द्यायचं आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणासाठी. तुम्ही कधी विचार करू शकता का की तुम्ही 68 कोटीची एक हॉटेल तुम्ही कॅशमध्ये विकत घेणार, दारूची दुकान, दारूची फॅक्टरी उभी करणार. मग मी प्रश्न विचारला तर आम्ही दलित आहे ना, आम्ही काय महाराष्ट्रीयन लोकांनी धंदा करायचा की नाही. करा ना रे बाबा, करा तू धंदा करा, पण आणले कुठून हे सांगा आम्हाला. आणले कुठून, अशा कोणता धंदा आहे आम्हालाही सांगा. एक छोटी मोठी फॅक्टरी, एका छोटा मोठा टपरी आम्ही पण घेऊ त्याच्यातून. हे जे तुमचे जे चाललेलं आहे ना, मग देवेंद्र फडणवीसला माहीत नाही आहे का. मग कोणत्या आधारावर हे सगळं बिडिंग होतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.